सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 16वा। दक्षिणेतील मोहीम याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते। आ. कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती। दोन। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर: शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजीराजांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू होता। आ. शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली? उत्तर: स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे अशी गळ शिवरायांनी व्यंकोजीराजांना घातली। इ. शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले? उत्तर: परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा असे शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले। 3. कारणे लिहा। अ. शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर: उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। आ. शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली। उत्तर: शिवरायांनी स्वराज्याच्या कार्यात सहकार्य व्हावे म्हणून व्यंकोजीराजांना भेटीसाठी बोलावले। नाखुशीनेच ते आले। काही दिवस व्यंकोजीराजे महाराजांबरोबर राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते निघून गेले आणि त्यांच्या फौजेने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला। व्यंकोजीराजांचा पराभव झाला। भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।